जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेल्या जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्यप्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. रागात कधी समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नका, कारण आपला मूड नंतर ठीक होऊन जातो, पण आपल्या तोंडातून निघालेले शब्द माघारी घेता येत नाहीत. जीवन असा एक रंगमंच आहे जिथं आपल्यालाच माहीत नसतं की आपली पुढील भूमिका काय आहे. नेहमी काळजी घ्या स्त्रीची, कारण तुमचं एक नातं निभावण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच योग्य असतं. मनासारखे दिवस येत नसतात, तर प्रयत्नाने मनासारखे दिवस आणावे लागतात. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरणापूर्वी दानधर्म करा. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारखी नाती निभावत असतो. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना, परंतु चालणं सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात. सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते. तिला ना सुंदर बाइंडिंग असते ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते. ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते. माणसाला बोलायला शिकण्यास किमान 2 वर्षे लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते. तारुण्य जर जाणीवेनं जगला असाल तर वार्धक्य रुबाबातच गेलं पाहिजे. कातडीवर सुरकुत्या पडणारच, मनावर पडू देऊ नका. आठवणीच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत. अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही. कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही. अपमानाचे उत्तर एवढ्या शांततेत द्या की समोरच्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेटेड सुद्धा नसावं. कधी चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चाललेला तुमचा आलेख धाडकन खाली कोसळतो. इथे आपण स्वतःची निर्माण केलेली कॅल्क्युलेटेड प्रतिमा घात करते, कारण हातचा सुद्धा
मदत करताना विचार करतो आणि मग सर्व गणित चुकत जातं. संबंधातील बंध जेवढे लवचिक तेवढेच नाते टिकाव धरणार. जर बंध कठोर झाले तर नात्यामध्ये बंड व्हायला वेळ लागत नाही. पडत्या आणि अडचणीच्या काळात ज्या माणसांनी आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा बाजूला सारून निस्वार्थपणे केलेले काम, त्याग आणि यासाठी त्यांनी दिलेला वेळ, त्या वेळेची जगातली सगळी संपत्ती देऊन सुद्धा परतफेड करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.